मी सांगितलं आम्ही JR काढला, ओके देऊन टाकलं श्रेय तुम्हाला. दाखवा मला श्रेय नाही दिले, दाखवा मला. ते बघा आज नका ऐकून घेऊ तुम्ही सुद्धा. त्यांच्या दारात गेलो होतो म्हणून ऐकलं, माझ्या दारात आला, माझ्या समाजाच्या दारात आला म्हणजे आम्ही सुद्धा अवमान नाही करणार, नाही होणार. तुम्हाला जाईपर्यंत सन्मानच होणार. ते मध्ये काय केलं म्हणलं तर आता कोणी पोरायनी कोण येत मला काय त्यांचं नाव काय माहीत नाही, जाऊ द्या. तुमचे लेकरं येतं करत असते, तुम्ही उच्च येतं राजकारणात हे पचावं लागतं. एखादं बोललं असं कशामुळे बोललं मला माहीत नाही, राजकीय स्टंट होता का त्याच्या डोक्यात काही वेगळे विचार येत का, आंदोलनाला गालबोट लावा म्हणून का, चर्चा होऊ नये म्हणून का, खरोखरच त्याला समाजाविषयी प्रेम होतं म्हणून केलं. हे याच्यातलं काहीच तारतम्य माहीत नाही. परंतु असं काही होणार नाही. झालं असेल तरी ते मोठ्या मनानं तुम्ही बी ठेवत जावा. राजकारणात हे सुरूच असतं. एखाद्याचं लेकरू म्हणतं, एखाद्या वेळेस रागात येतं. कोणी मला खरंच माहीत नाही नाव गाव त्याचं काय आहे काय नाही, परंतु म्हणत असते रागाच्या भारात येतं एखाद्या वेळेस. त्याला वाटतं समाजाचं कल्याण व्हावं म्हणून तुम्हालाच भांडत असते सगळे. आणि आता राजकारणाला बी घोडे लावल्याशिवाय निवडून येत नाही का हो त्याच्या साहेब. त्यामुळे तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे यायच्या आधी मी मीडियासमोर बोलतो. त्यांनी जी चूक केली असेल कुठलाही गुन्हा दाखल करून त्यांचं आयुष्य खराब करू नका, मी मीडियाला तुमच्याकडे यायच्या आधी ते मी सांगितलं मीडियावाल्यांनी मला ते त्याबद्दल करतो. आता आपण येऊ गॅजेटकडे. गॅजेट फडणवीस साहेबांनी काढलं, विखे पाटील साहेबांनी कोणत्या दिवशी नाकारलं? मला नाकारलेलं सांगा. आज भांडूया आता आपण. तुम्हाला भांडायचं तर मला भांडा, मला भांडायचं तुम्हाला आलोच नाही. त्याशिवाय मग एकडील नाही जायचं नाही. मग असं होईल आपल्या दोघांचं गेम वाजी. आज मी तुझ्याकडे भांडायला आलोच नाही. भांडायची वेळ परत आपण ठरवू. आज चर्चा भावाच्या घरी आलोय. आज चर्चा करूया त्या विषयावर. बस त्या विषयावर फक्त चर्चा करूयात आपण. आपण आलोत गॅजेटकडे. तुम्ही गॅजेटचा JR काढला, आम्हाला आधार लागतो हो JR काढायला. ही माझ्या गरिबांची शोकांतिका आहे. आम्हाला आधार लागतो तर आमचं पत्र नाही. यांना 1994 आरक्षण दिलं गेलं, कशाचा आधार होता आम्हाला सांगा? कशाचा आधार होता म्हणून यांना आरक्षण दिलं? आमचा गॅजेट आधार आहे. आम्ही 7/12 दाखवला, ही जमीन माझी. फक्त दादागिरीनं त्यांनी बळ केलं, आम्हाला द्या. आमचे लेकरं ऊस तोडीत आहेत, आमचे लेकरं लोकांचे मजुरी काम करतात, हमाल्या करतात. आमचं रान असून हे नसून कसं काय बळ केलंय रान? आम्ही तुम्हाला आरसा दाखवला. आमचं हैदराबादचं गॅजेट आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना दोघांनी मिळून 2,56,000 कुणबी आहेत. हे कुठे गेले दाखवा आम्हाला. आम्ही ओबीसीचं आरक्षण नाही घेत, आम्ही आमचं हक्काचं मागतोय. ती आमचं रान आहे. तुमचं 10 एकर आहे, त्याच्या शेजारी आमचं 10 एकर आहे. आमचं म्हणणं आहे तुम्ही ते खाऊ नका, आमचं आम्हाला. तुमच्या 7/12 प्रमाण तुम्ही घ्या, आमचं आम्हाला राहू दे. ओबीसीची 60% लोकसंख्या ही मराठा धरू नये, काय अडचण आहे? बरं तुम्ही हैदराबादचा JR काढलं, प्रमाणपत्र वाटायचं बंद कमी केलं, सांग. हैदराबादचा JR काढला, लागू पण केला. सरकार म्हणते 308 प्रमाणपत्र दिले, बंद कमी केलं. अधिकारी डायरेक्ट मध्ये सांगतो तुम्हाला, फडणवीस साहेबाच्या कार्यालयाकडून फोन आलाय, प्रमाणपत्र सध्या द्यायचे नाही. सध्या शब्द वापरला का बरं? आता अधिकाऱ्याचं नाव सांगावं तर त्याचं काळीच लागली म्हणायचं, कारण त्याला भाजप म्हणतात. पुन्हा तुम्ही म्हणता भाजप पोराचा आला, ती गाडीतच लाकूड घालते तितकं. ते म्हणते नको बाबा यांच्या नादीत लागू नको, आपलं गोपा पर्याय नाही दुसरं काही. हे सत्य बोलतोय मी माझ्या समाजावरती प्रेम करतो, तुमच्यावरती प्रेम करतो. मी सरकारवर प्रेम करत नाही, ही गैरसमाजातून बाहेर जा. तुम्ही माझ्या समाजाला द्या. 8 महिने झालं शांत झालो मी, नुसतं समाजाला गॅजेट दिलं तर गप्प बसलो. दिलं तुम्ही नाही दिला. तुमचा एक दुसरा शब्द होता. तुम्ही नारायण राणे साहेबाला भांडले का? तुम्ही अशोक चव्हाणांना भांडले का? तुम्ही शरद पवारांना भांडले का? फडणवीस साहेबांनाच का भांडता? त्यांनी काय दिलं कमी विचारलं त्यांना? ते दिलं नाही म्हणूनच लोकांना पाळलं त्यांना. दिलं नाही म्हणूनच लोकांनी पाडलं, तुम्हाला आणलंय ना. आता मग तुम्हाला भांडवत, त्यांना भांडून काय करायचं? आलो ना मी भांडण करायला तुझ्याशी. हा पण सांगायला तुम्हाला मी, तुम्ही जे प्रश्न होते त्या प्रश्न होते. आता गॅजेट तुम्ही दिलं, त्याचे सगळे प्रमाणपत्र बंद केले. बरं गॅजेट असून अडचण काय? सगळ्या 1,23,000 बीडला आहेत, कुणबी कुठं गेले? आकडा थोडाफार कमी जास्त होईल हजारात. जवळपास 1,95,000 जालन्यात आहेत, कुणबी कुठे गेले?
1,77,000 नांदेड जिल्ह्यात आहेत. कुठं गेले कुणबी ते गॅजेटमध्ये तर आहेत, लातूरमध्ये आहेत, हिंगोलीत आहेत, परभणीत आहेत, धाराशिवमध्ये आहेत. हे गेले कुठं? मग जर आमचं गॅजेट येतो द्या ना तुम्ही. नाही राहू दे बाबा. का रद्द केलं? का थांबविलं? नाही मी दादा आपल्याला तेच सांगतो, ह्या गोष्टी छोट्या नाही, पण हा कुठेतरी गॅप आहे. मी आज तुझ्याकडे का आलो, भाऊ म्हणून का आलो, तुझं ऐकायला का आलो, या कुठेतरी गोष्टी कुठे थांबल्या आहेत. त्या का थांबल्या आहेत ह्या समितीकडे असेल, कोणाकडे असेल, आपल्याला बोललं पाहिजे. म्हणून मी म्हटलं ना, माझं गंगाधरशी बोलणं झाल्यानंतर गंगाधरचं म्हणणं होतं 7-8 विषय दादांच्या मनामध्ये फार आहे जे तुम्हाला चर्चा करावी लागते. मी म्हटलं मी येऊनच वैयक्तिक बोलतो.